रेस्टॉरंट स्टाईल चिकन क्रिस्पी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। चिकन क्रिस्पी ही स्टार्टर म्हणून आपण हॉटेलमध्ये मागवतोच, पण ती जर घरी बनवली तर त्यासाठी आपल्याला बोनलेस चिकन लागणार आहे। थाईचा किंवा वरचा भाग चिकनचा असतो तो घ्यायचा आहे आपल्याला आणि तो ह्याप्रमाणे पातळ त्याच्या स्ट्रिप्स कापून घ्यायचे आहेत। बघा याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे कापून घ्या। पातळ स्ट्रिप्स करायचे आहेत बघा याप्रमाणे। चिकनच्या या पीसला धागे असतात तर त्या धाग्याच्या अपोजिट साईडला आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि अशा या प्रकारे आपण पातळ करून घ्यायचे आहेत आणि मग त्याचे लांबट असे स्ट्रिप्स कापून घ्यायचे आहेत। याप्रमाणे मी पाव किलो चिकन घेतले, बोनलेस चिकन आहे आणि ते मी व्यवस्थित कापून घेतलेलं आहे। बघा याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे कापून घ्या आणि चिकन क्रिस्पी तुम्ही बनवा। तर मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आहे मी 1 मोठा चमचा आणि मीठ टाकले चवीनुसार आणि व्हाईट पेपर टाकलाय 1 टीस्पून आणि डार्क सोया सॉस 1 टीस्पून टाकले आणि अर्धा लिंबू पिळून घेतलाय आणि व्यवस्थित ते मी मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ते 15-20 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। चिली चटणी करण्यासाठी आपल्याला काश्मीरी मिरची गरम पाण्यामध्ये मी 1 तास भिजत ठेवलेली, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याची बारीक पेस्ट करायची आहे। याप्रमाणे आपल्याला ती काश्मीरी मिरचीची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं। तर मैदा मी 2 टीस्पून घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर मी त्याच्या डबल घेतलेला आहे, कारण आपल्याला क्रिस्पीनेस आणायचं आहे। त्यामुळे आपल्याला कॉर्नफ्लॉवर हे 4 चमचे घ्यायचे, 2 चमचे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर 4 चमचे। व्हाईट पेपर घातलाय, ब्लॅक पेपर असेल तर तुम्ही ब्लॅक पेपरही घालू शकता। 1 टीस्पून घातलाय आणि बेकिंग पावडर घातली आहे, सोडा घातलेला नाही, तो मी 1 टीस्पून घातलाय आणि अंड्याचं व्हाईट लिक्विड घातलेलं आहे। अंड्याचा व्हाईट भाग घातलेला आहे मी आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर पातळ करून घ्यायचं आहे। जास्त पातळही करायचं नाही, जास्त जाडही करायचं नाही, ताकापेक्षा थोडंसं जाड करायचं आहे। बघा याप्रमाणे थोडं पाणी घालून आपल्याला अंदाज घेत पातळ बॅटर तयार करायचं आहे। याप्रमाणे आपलं बॅटर तयार झालं पाहिजे। आता आपल्याला या बॅटरमध्ये चिकन घोळून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपण साईडला 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं होतं ते चिकनचे पीस मी अर्धे त्याच्यात घालून घेते आणि पूर्ण मिक्स करून घेते। थोडं करून आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता हे चिकनचे पीस मी फ्राय करणार आहे। गरम तेलामध्येच ते सोडायचं आहे। बघा 1 सेकंद आपल्याला असं थोडंसं घोळवट ठेवायचं आहे तेलामध्ये आणि मग सोडायचं आहे, डायरेक्ट सोडू नका। बघा याप्रमाणे आपले सगळे चिकनचे पीस त्याच्यात टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला फ्राय करायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे आणि मध्येच मीडियम करायची आहे, पण स्लो करायची नाही आहे। क्रिस्पीनेस आणण्यासाठी आपल्याला फास्ट गॅसवरच हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि 80% आपल्याला शिजवायचं आहे आणि 20% आपल्याला नंतर फ्राय करायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवीनच। तर 80% आपल्याला फ्राय करून झाल्यानंतर आपण ते सगळे चिकनचे पीस तयार करून घेणार आहोत। याप्रमाणे गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट टू मीडियमच करायची आहे आणि गरम तेलातच सोडायचं आहे। याप्रमाणे आपण 80% फ्राय केलेले आहेत। अशाच प्रमाणे आपण सगळे पीस फ्राय करून घेणार आहोत। आता आपल्याला चिकन क्रिस्पी करण्यासाठी आपल्याला एक सॉस तयार करावा लागणार आहे। तर त्यासाठी मी मोठा चमचा तेल घेतलंय आणि त्या तेलामध्ये आपण चिली
पेस्ट करून ठेवली होती, तर ती आपण आपल्याला जेवढं तिखट लागेल तेवढं टेबलस्पून घ्यायचं आहे. मी 3 टेबलस्पून घेतले आणि आलं लसूणची पेस्ट 1 चमचा घातली आहे आणि ते व्यवस्थित फ्राय करून घेते, भाजून घेते. आणि त्यात मी चिमूटभर मीठ टाकलं आहे, व्हाईट पेपर टाकला आहे, साखर टाकली आहे आणि डार्क सोया सॉस अर्धा टीस्पून टाकला आहे आणि विनेगर टाकलं आहे 1 टीस्पून आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि थोडं पाणी घातलं आहे मी, कारण आपलं मसाले सगळे करपू नये म्हणून. कॉर्नफ्लॉवरचं एक पेस्ट करून घ्यायची आहे पाण्यामध्ये मिक्स करून आणि ती त्याच्यात टाकून घ्यायची आहे. 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि 1 टेबलस्पून पाणी घालून त्याच्यात मिक्स केलं आहे. आणि सिमला मिरचीचे लांबट तुकडे टाकले आहेत आणि टॅमॅटो सॉस आणि चिली सॉस मी 2-2 टेबलस्पून टाकलेलं आहे. ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेत आहे. आणि बारीक हिरवी मिरची बारीक कापून टाकली आहे आणि कोथिंबीरच्या दांड्या टाकल्या आहेत 1 टेबलस्पून बारीक करून आणि ते व्यवस्थित मिक्स करून मी साईडला ठेवलं आहे. आता जे चिकन मी फ्राय करून ठेवलं होतं ते परत आपल्याला गरम तेलामध्ये फक्त 1 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत फ्राय करायचं आहे. बघा याप्रमाणे गरम तेलातच करायचं आहे, स्लो गॅस ठेवायचा नाही आहे. आणि आता आपला हा सॉस तयार झालेला आहे आणि त्या सॉसमध्ये आपण डबल फ्राय केलेले चिकनचे पीस होते ते आपण टाकणार आहोत. बघा याप्रमाणे आणि कांद्याची पात टाकणार आहोत आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेत आहे. फक्त हे 30 सेकंदातच मिक्स करायचं आहे, जास्त मिक्स करून गॅस चालू ठेवायचा नाही आहे. 30 सेकंदातच आपल्याला मिक्स करून ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे आपले चिकन क्रिस्पी तयार झालेले आहे. ही चिकन क्रिस्पी खाऊन तुम्ही पाहुण्यांनाही स्टार्टर म्हणून देऊ शकता आणि तुम्हीसुद्धा ही चिकन क्रिस्पी खाऊ शकता. तर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.